फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील चिमुरडा सुलेखनकार रेखाटनकार पृथ्वीराज जाधव यांनी आषाढी एकादशीच्या पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्या अक्षरवारीचे सर्वत्र कौतुक होत आहे। फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील सुलेखनकार रेखाटनकार पृथ्वीराज जाधव याने पंढरपूरच्या दिशेने पालखी निघाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच अक्षरवारीला सुरुवात केली आहे। पृथ्वीराजची अक्षरवारी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, रील्स, सोशल मीडियावर चर्चांचा विषय बनला असून यंदाची ही त्याची तिसरी अक्षरदिंडी आहे। सलग 3 वर्षांपासून वारी निघाल्याच्या पहिल्या दिवसापासून ते आषाढी एकादशीपर्यंत न चुकता नित्य नियमाने अक्षरवारी सुरू आहे। लॉकडाऊन काळात नवनवीन गोष्टी शिकणाऱ्या, आपल्यातील सुप्त कलेला मुक्तपणे बहरण्याची संधी घेणाऱ्या अनेक गुणी बालकांबद्दल कळले। सुलेखनकार रेखाटनकार पृथ्वीराज जाधव याने उत्तम रेखाटनासह सुंदर अक्षरलेखन करत एक नवीन भक्ती रचना भाविकांच्या भेटीला आणली आहे। सुलेखनकार रेखाटनकार म्हणून पृथ्वीराज जाधव या बालकाने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। एक सुंदर अक्षरलेखन आणि चित्र रेखाटन या दोन्ही कला लॉकडाऊन काळात अवगत करणारा 10 वर्षाचा बालक असून त्याची सुलेखनाची आवड आणि लिखाणातील नियमितपणा चिकाटी पाहून मान्यवरांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन त्याला मिळाले। आजवर पृथ्वीराजने सराव लेखनाच्या 9 वह्यांमध्ये त्याने नियमित लेखन केले असून सुमारे 3000हून अधिक लेखन तक्ते रेखाटले आहेत। त्याचे हे लेखन सातत्य, चिकाटी, उत्साह आणि सुलेखन रेखाटनातील प्रगती त्याला निश्चितपणे या कलाक्षेत्रामध्ये मानाचे स्थान मिळवून देईल याची खात्री वाटते। महावीर जयस्वाल, MC न्यूज, फुलंब्री।